रशिया आणि ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत परतले। ऑस्ट्रेलिया भेट ऐतिहासिक आणि फलदायी ठरल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। बिमस्टेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात। ही बैठक बिमस्टेक सहकार्यांमध्ये नवी ऊर्जा देणारी ठरेल, डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केला विश्वास। उपराष्ट्रपती जगदीप धनकर आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहाला करणार संबोधित। 2025 पर्यंत क्षयमुक्त भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधित लस दिली जाईल। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त सुधारणा विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर। राज्यात अंमली पदार्थ विरोधी व्यापक कारवाई सुरू। नीट परीक्षा प्रकरणी केंद्राच्या प्रतिज्ञापत्रावरती प्रतिपक्षाला उत्तर देता यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आजची सुनावणी 18 तारखेपर्यंत पुढे ढकलली। मनोज जरांगेचं बीडमध्ये दाखल होता जंगी स्वागत। बीडमध्ये जरांगे पाटलांची भव्य रॅली। मनोज जरांगेंनी बीडमध्ये धनगर उपोषणकर्त्यांची भेट घेतली। शिंदे समितीकडून हैदराबादमध्ये जुन्या नोंदीची तपासणी। 49% कुणबी समाज मराठवाड्यात असल्याची नोंद मिळाल्याची प्राथमिक माहिती। लातूरमध्ये धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन। अजित पवारांच्या मेळाव्यानंतर आता बारामतीत शरद पवारांचा 18 जुलैला मेळावा। जळगावात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। 14 जुलैला विशाळगडावर जाण्यावर संभाजीराजे ठाम। आरएसपीच्या जिल्हाध्यक्षांचं विजेच्या टॉवरवर चढून आंदोलन। शेतकऱ्यांना 2023चा पीक विमा न मिळाल्यानं केलं आंदोलन। जळगावात यावल तहसील कार्यालयात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन। सांगलीत केंद्र सरकारच्या विलंब शुल्काविरोधात रिक्षा टॅक्सी चालकांचा बेमुदत संप। ओडिशा राज्यातील पथकाकडून लासल गावात कांदा लिलावाची पाहणी। शेतकऱ्यांच्या मुलासाठी लाडका भाऊ योजना काढा। भंडाऱ्यातील शेतकरी मुलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नाशिकच्या पंचवटीतून शिंदे गटाच्या माजी महिला अधिकारी लक्ष्मी ताठेला गांजा प्रकरणी तेलंगणा पोलिसांकडून अटक। संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गाला भेगा। महामार्गावर खड्डे पडणार नसल्याचा MMRDCचा दावा फेल। भेगा पडलेल्या समृद्धी महामार्गावरील रस्त्याची डागडुजी। केमिकल टाकून भेगा भरण्याचं काम कर्मचाऱ्यांकडून सुरू। गोंदियामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। सांगलीत संततधार पावसामुळे चांदोली धरणात 50% पाणीसाठा।